अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेतच भाविकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे। विठ्ठल दर्शनासाठी मैलोमैल चालत आलेल्या वारकऱ्यांसाठी मंदिर समितीने पत्रा शेड मध्ये मोफत पिण्याचं शुद्ध पाणी, चहा आणि खिचडीची चोख व्यवस्था केली आहे। भाविकांना रांगेत उभं राहून थकवा येऊ नये म्हणून पत्रा शेड मध्ये बसण्याची आणि विश्रांती घेण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे। सध्या दर्शन रांगेत चहा आणि खिचडीचं वाटप वेगाने सुरू आहे। विशेष म्हणजे उद्यापासून भाविकांना सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीनही वेळेचं मोफत भोजन थेट मंदिर समितीमार्फत दिलं जाणार आहे। यामुळे हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पंढरपुरात वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस भाविकांच्या सेवेसाठी तैनात आहेत। दर्शन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावी यासाठी समितीने चोख नियोजन केलंय। आज लाखोंच्या संख्येने या पंढरी नगरीमध्ये भाविक दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की आज 7 पत्रा शेड भरून या ठिकाणी भाविक दर्शन रांगेत उभे आहेत। आज जवळपास 7 ते 8 तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत आहे आणि मुखदर्शनासाठी 1 तासामध्ये मुखदर्शन होत आहे। दर्शन रांगेत उभे राहिलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शन वॉटरप्रूफ आपण शेड सगळे उभारलेले आहेत। त्याच्यामध्ये फॅन कूलरची व्यवस्था केलेली आहे। भाविकांना दर्शन रांगेत शुद्ध पिण्याचं पाणी, चहा, खिचडीचं वाटप हे मंदिरे समितीमार्फत करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कुठल्याही असुविधा झाल्या तर या ठिकाणी आरोग्य सुविधा असेल, पोलीस मदत केंद्र असेल, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आहे, सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि आज संध्याकाळपासून लाईव्ह दर्शनाच्या स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लावण्यात येतील। आणि आपण पाहतोय की या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कंट्रोल रूम सुद्धा स्थापन झालेली आहे। त्या ठिकाणी सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता मंदिर समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, सर्वजण सज्ज झालेले आहेत। दरम्यान आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली असून भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।